महाराजस्व अभियान हे संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने या चालू वर्षीपासून सुरू केलेलं आहे। ग्रामीण भागातील आपल्या बार्शी तालुक्यामध्ये हे शिबिर मागील 1 महिन्यापासून चालू आहे। प्रत्येक महिन्यामध्ये 2 मंडळ याप्रमाणे हे शिबिर चालू आहे। आता ग्रामीण भागातील हा शेवटचा टप्पा आज आपल्या ठिकाणी होत आहे। खांडवे आणि सौंदर्य येथे आज ग्रामीण भागातील आपले शेवटचं शिबिर आहे। यानंतर शहरी भागात आहे। तर आजच्या या शिबिरासाठी आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब एफ.आर. शेख सर, पानगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य नंदकुमार काळे साहेब, आपले सौंदर्य गावचे सुपुत्र राजेंद्रजी सुरवसे साहेब व पंचायत समिती सदस्य स्वतः ते सदस्य आहेत सध्या, तालुका कृषी अधिकारी कोयले साहेब, आपले बार्शी तहसीलचे नायब तहसीलदार सानप साहेब, तसेच पुरवठा निरीक्षण अधिकारी आठवले साहेब, बळेवाडीचे सरपंच आपा, तसेच पेनुकानगुडे व सर्व प्रतिष्ठित नागरिक, चेअरमन व सौंदर्य मंडळाचे सर्वच गावातून आलेले जे सरपंच आहेत, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी व ज्यांच्यासाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे ते सर्व माझे लाभार्थी यांचं या ठिकाणी मी प्रथमतः स्वागत करतो। खरं तर शासनाने एक दूरदृष्टी व सर्वांचा एकत्रित विचार करून गावातील सर्व लाभार्थ्यांना किंवा शासनाचे जे काही विविध विभाग आहेत त्या सर्व विभागांना एकाच छताखाली आणून गावातील सर्व नागरिकांना त्याचा फायदा कसा होईल या दृष्टीने ही दूरदृष्टी ठेवून हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्या दृष्टीने आज या ठिकाणी शासनाचे जे सर्व विभाग आहेत, आपण जर बोर्ड पाहिले तर सर्व विभागांचे या ठिकाणी बोर्ड तुम्हाला दिसतील। त्या सर्व विभागांचे संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज दिवसभर आपणाला या ठिकाणी सेवा देणार आहेत। त्यामुळे या शिबिराचा आपण आज सर्वांनी लाभ घ्यावा असं मी या प्रास्ताविकाच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत जो सौंदर्य येथे आपण आज कॅम्प आयोजित केलेला आहे। तर या अभियानाच्या अनुषंगाने उपस्थित आपल्या पानगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोरजी काळे साहेब, पंचायत समिती सदस्य सुरवसे भाऊ, आपल्या तालुक्याचे तहसीलदार मान्य शेख साहेब, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि येथे जमलेले सर्व गावकरी बंधू भगिनी, कृषी विभागामार्फत ज्या योजना दिल्या जातात त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतोय। तर सर्वात सुरुवातीला जो विषय आता सध्या सुरू झालेला आहे तो म्हणजे आपल्याला खरीपच्या अनुषंगाने जे बियाणं लागणार आहे त्याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे। ती पूर्णपणे मोफत बियाणं आहे। त्यासाठी ऑनलाईन आपल्याला CSC सेंटरवर, कुठल्याही CSC सेंटरवर किंवा माहिती सेवा केंद्रावर आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येईल। याची निवड ही लॉटरी पद्धतीने नाही, पहिलं अर्ज करणाऱ्यास पहिलं प्राधान्य आहे। त्यामुळे जे शेतकरी अगोदर अर्ज करतील त्यांची निवड 100% होणार आहे। त्याच्यामुळे असं नाही की मी अर्ज नंतर करतो। बऱ्याच वेळेस आम्हाला असं समस्या जाणवते की एकाच कुटुंबातील 10 जणांची नावं आली म्हणजे तुम्ही काहीतरी केलंय, परंतु असं नाहीये। कारण एक सदस्य ज्यावेळेस आपल्या कुटुंबातून अर्ज करायला जातो त्यावेळेस सगळेच त्याच्या कुटुंबातील अर्ज करतो। त्यामुळे ह्याच्यामध्ये असं कुठलंही हे होत नाही। तुमचा अर्ज केल्यानंतर तुम्हाला टाइम स्पॅन सकट तुमचा शेड्यूल तुमच्या ह्याला भांडीबिटीवर दिसतं। त्याच्यामुळे जे शेतकरी अगोदर अर्ज करतील त्यांना परत प्राधान्याने ते बियाणं मिळणार आहे। शिवाय हे झालं तुम्हाला प्रमाणित बिया सोयाबीनचं, परंतु बरेच गट असे असतात की आपल्याकडे कोणाला तुरीचं बियाणं पाहिजे असते, कोणाला उडीदाचं बियाणं, मूग आहे। तर या बियाणासाठी देखील आपण शेतकरी हे बियाणं 25 शेतकऱ्याच्या गटासाठी बियाणं उपलब्ध होतं। यासाठी शेतकरी गट स्थापन करा आणि शेतकरी गट स्थापन करायला 15 शेतकरी लागतात आणि ते 15 शेतकऱ्याचे 7-12 आधार कार्ड आणि त्यांचं रेशन कार्ड आमच्या तुमच्या सौंदर्य गावच्या कृषी सहाय्यक आहेत, सहाय्यक कृषी अधिकारी मॅडम, हबू मॅडम, त्यांच्याकडे तुम्ही 2 दिवसात कागदपत्र द्या, तुमच्या गटाची नोंदणी करा। तुम्हाला जे 25 शेतकऱ्यांना बियाणं मिळणार आहे ते देखील मोफत आहे। तर त्यासाठी गटाची नोंदणी बंधनकारक आहे आणि ते वैयक्तिक शेतकऱ्यासाठी जे बियाणं आहे त्याला कुठल्याही गटाची नोंदणी बंधनकारक नाही, तर तुम्ही वैयक्तिक तुम्ही अर्ज करू शकता। त्याच्या व्यतिरिक्त ज्या कृषी विभागाच्या विविध योजना आहेत त्या पूर्णपणे महाडीबीटी पोर्टलवरच आहेत।
तुम्हाला शेणनेट असेल, कोल्या ऊस आहे, ट्रॅक्टर चलित अवजारे असतील, फळबाग लागवड आहे. फळबाग लागवडीमध्ये 2 योजना आहेत. एक भाऊसाहेब कुंकर फळबाग लागवड योजना आहे, जी की ज्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना 100% अनुदानावर आपल्याला भाऊसाहेब कुंकर योजना आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना जॉब कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेमधून फळबाग लागवड करता येते. आता ही फळबाग लागवड करताना शेतकऱ्यांना सलग पण करता येते आणि ज्यांना सलग नाही करता येणं शक्य आहे त्यांना बांधावर जरी केली लागवड तरी बांधावर सुद्धा त्याला अनुदान आहे. पण बांधावर करताना एक अट आहे की किमान त्यांनी एकाच जातीची 20 झाडं लावली पाहिजेत. म्हणजे समजा आता तुम्हाला लावायचं तर असं नाही की 5 आंब्याची, 5 नारळाची, 5 पेरूची असं नाही, कोणतीही 20 लावा. मग तुम्ही आंबा लावा, नारळ लावा, पेरू, चिक्कू काय जे लावायचे ते लावा, परंतु किमान 20 झाडं हे लावली तर तुम्हाला त्याला देखील बांधावर लागवड केली तरी अनुदान आहे. त्याच्या व्यतिरिक्त ठिबक सिंचन आहे, तुम्हाला माहिती आहे सर्वांना, तुषार सिंचन आहे, याला 80% अनुदान आहे. आणि महत्वाची एक योजना आहे की गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. बऱ्याच वेळेस आपला शेतकरी शेती करत असताना काय होतं की रोड ॲक्सिडेंट घडतात, विहिरीत. आता लाईटीचं टायमिंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कधी रात्री 12 वाजता, कधी पहाटे 4 वाजता. मग अशा वेळेस आपल्याला लाईटचा शॉक बसून पण बरेच किंवा सर्पदंश आहे. पावसाळ्यात तुम्हाला सोयाबीनच्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पेरणी तालुक्यामध्ये सर्पदंश आहे, विंचूदंश आहे किंवा आणखी कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट, पाण्यात बुडून मृत्यू आहे, कोणाला पोहता येत नसेल तर अशा कोणत्याही रोड ॲक्सिडेंट किंवा कोणताही ॲक्सिडेंट झाला, शेतकऱ्याचा अपघात झाडावरून पडून आहे कोणताही, तर याच्यासाठी कृषी विभागाकडून त्याला 2 लाख रुपये भेटतात. आणि याच्यासाठी कुठलीही अट नाही, फक्त असा एखादा अपघात झाला तर फक्त आपल्याला PM रिपोर्ट त्याचा आणि पोलीस पंचनामा या 2 गोष्टीची अट आहे. कारण बाकीचे कागदपत्र आपण नंतर घेऊ शकतो, परंतु PM आपल्याला परत करता येत नाही. त्यामुळे हे योजनेपासून बरेच, कारण ज्यावेळेस करता पुरुष आपल्या कुटुंबातील कोणी जातो ना त्यावेळेस ती खरी किंमत कळते. तर ह्या योजनेचा जर आपल्याला असं दुर्दैवी घटना घडू नये, परंतु जर घडली तर आपण एक सुशिक्षित नागरिक म्हणून त्या असं जर घटना घडली तर पहिलं गोष्ट म्हणजे आपण PM करत नाही. बऱ्याच वेळेस काय करतो की कशाला मृत्यूनंतर त्याची विटंबना कशाला म्हणून आपण शक्यतो PMच्या ही नादी लागत नाही, परंतु प्रथम प्राधान्याने PM आणि पोलीस पंचनामा या 2 गोष्टी झाल्या पाहिजेत तर योजनेचा आपल्याला लाभ मिळतो. याच्या व्यतिरिक्त पण आता यांत्रिकरणमध्ये ट्रॅक्टरची सर्व अवजारे आहेत, परंतु याच्यात एक दुसरी योजना आहे कृषी अवजारे बँक. आता बऱ्याच वेळेस ट्रॅक्टर आपण घ्यायला गेलो तर त्याला फक्त 1.25 लाख रुपये अनुदान असतं, परंतु तुम्ही अवजारे बँकेमध्ये जर ट्रॅक्टर घेतला तर त्याला 40% अनुदान आहे. म्हणजे एक समजा 8 लाखाचा ट्रॅक्टर झाला तर त्याला 3,20,000 रुपये अनुदान आहे, परंतु त्याच्यासोबत किमान 3 अवजार आपल्याला घेणं बंधनकारक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता महिला बंधू भगिनी आहे तिथे, त्यांच्यासाठी अन्न प्रक्रिया आधारित एक PM-FME योजना आहे आमच्याकडे. तर त्या PM-FME योजनेमध्ये अन्न प्रक्रिया आधारित तुम्ही कोणताही उद्योग करा, म्हणजे तुम्हाला मसाला उद्योग आहे, पिठाची चक्की आहे, पापड उद्योग आहे, शेवया आहे, लोणचं बनवायचं आहे किंवा कोणत्याही घरगुती पद्धतीने तुम्हाला किंवा मोठ्या प्रमाणावर जरी करायचं म्हटलं की दुधापासून जे खवा, पेढा, बासुंदी, श्रीखंड कोणताही आपल्याला पदार्थ बनवायचे, म्हणजे अन्न प्रक्रिया आधारित तुम्हाला कोणताही उद्योग बनवा तुम्ही. किंवा आता पोल्ट्रीचं फीड आहे, पशुखाद्य आहे जनावरांसाठी, तर कोणताही अन्न प्रक्रिया आधारित जर उद्योग तुम्हाला करायचा म्हणलं तर आता केक बनवायचं, बेकरी प्रोडक्ट्स कोणते बनवायचे, तरी तुम्हाला घर बसल्या कोणताही उद्योग बनवण्यासाठी म्हणजे करायचं असेल तर त्याला आपल्याला PM-FME योजनेत 35% अनुदान आहे. फक्त याला एक अट आहे की त्याला कर्ज प्रक्रिया आहे, त्यामुळे याला कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला सिबिल स्कोर चांगला पाहिजे. आता बँकेचे पण इथं अधिकारी असतील ते सांगतील कदाचित, परंतु हे अनुदान घेण्यासाठी आपल्याला कर्ज घेणं बंधनकारक आहे. समजा आता तुम्हाला पिठाची चक्की किंवा कुठलं मसाला कांडप घ्यायचं आहे, त्याला 1 लाख रुपये खर्च आला तर त्याला 25,000 रुपये तुम्हाला शासन देत आहे, परंतु ह्याला तुम्हाला 50,000 60,000 काय जे बँकेकडून लोन थोडंसं घेतलं पाहिजे आणि ते तुमचा जे हप्ता मिळणार आहे तो 25,000 तुमचा कर्ज खात्यात जाणार आहे. त्याच्यामुळे उरलेले तुम्हाला 65,000ची फक्त परतफेड करायची. ही योजना शेतकऱ्यासाठी नाही, कोणी भूमिहीन असतील तर त्यांच्यासाठी पण आहे, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग. याच्या व्यतिरिक्त आणखी पण योजना आहेत, इतर पण विभाग आहेत, त्यामुळे मी जास्त सांगत नाही. आणि याच्या व्यतिरिक्त जर आपल्या अजून कृषी विभागाच्या योजनेच्या संबंधित माहिती हवी असेल तर आमचे
सहाय्यक कृषी अधिकारी अब्दुल मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण वेळोवेळी तुम्ही संपर्क करू शकता आणि आपली माहिती घेऊ शकता. धन्यवाद. काळे साहेब, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सौंदर्य मंडळातील आणि सौंदर्य गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याचबरोबर मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी या योजनेच्या वेगवेगळ्या सेवांचं, या लाभांचं लाभ घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व बंधू आणि ज्यांच्या सहाय्याने आपण आजचं हे शिबिर यशस्वी करतोय, असे वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी, वेगवेगळ्या विभागांचे कर्मचारी, ज्यामध्ये माझे सहकारी तालुका कृषी अधिकारी कोयले साहेब आहेत, आमचे महसूल नायब तहसीलदार रवींद्र सानप साहेब आहेत, नव्याने आपल्याकडे लाडक्या बहिणींचं काम करण्यासाठी नियुक्त झालेल्या आपल्या CDPO मॅडम आहेत. मॅडम पुढं बसा, तुम्हाला आणखीन भरपूर बोलायचे आणि यांची भरपूर कामं तुम्हाला करायची, त्यामुळे तुमचा पण परिचय होऊ द्या जरा. या पुढं बसा की. आपल्या नवीन CDPO मॅडम आहेत, तुमचे लाडक्या बहिणी योजनेचे जे काही पैसे येतील त्यांचे EKYCचा विषय असणार आहेत, वेगवेगळे जे विषय असणार आहेत ते यांच्याकडे असणार आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या परिश्रमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतोय, असे आपल्या सर्कलचे मंडळाधिकारी उमेश डोईफोडे भाऊसाहेब, त्यांची सर्व सहकारी टीम. आपला हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान हा 18 फेब्रुवारी 2026चा शासन निर्णय आहे. जवळपास 2011-12 पासून महसूल विभागामार्फत आपण मंडळ स्तरावरती महाराजोत्सव अभियानाचं आयोजन करतोय. मात्र सध्याचा जो महाराजोत्सव अभियान आपण संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अध्यक्ष या ठिकाणी राबवतोय, त्यामध्ये आपण माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या राज्याचे माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिबिर आपण राबवतोय. आणि हा शिबिर राबवत असताना यामागची भूमिका हीच आहे का हे शिबिर राबवत असताना वेगवेगळ्या महत्त्वाकांक्षी योजना, वेगवेगळे शासन निर्णय शासन त्या ठिकाणी घेतोय आणि या शासन निर्णयांची माहिती आपल्या नागरिकांना व्हावी. जे निर्णय त्या ठिकाणी शासन स्तरावरती घेतले जातात त्यांचा लाभ नागरिकांना मंडळ स्तरावरती मिळायला हवा, त्याकरिता परत तालुका स्तरावरती असेल, जिल्हा स्तरावरती असेल, त्याकरिता जायची वेळ त्यांच्यावर येऊ नये. आता अनेक महत्त्वाकांक्षी योजना आपण राबवतोय, त्यामध्ये PM किसान योजना आहे, ॲग्रिस्टॅकचं त्या ठिकाणी आपल्याकडे मध्यंतरी काम चालू होतं, वेगवेगळे दाखल्यांचं वितरण आपण करतो, लाडकी बहीण योजना आहे, महसूल विभागामार्फत अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात, संजय गांधी निराधार योजना असेल, वेगवेगळ्या योजनांचा आपण लाभ देतो. आता जवळपास आपल्याकडे यापूर्वी 11 मंडळ आहेत, त्यामध्ये आपण पांगरी मंडळाचं आपलं झालं, आगळगाव मंडळाचं आपलं त्या ठिकाणी शिबिर आपले संपन्न झाले, पानगाव मंडळाचं आपलं शिबिर आणि सुरडी मंडळाचं शिबिर संपन्न झालं. त्या दिवशी सुद्धा काळे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पानगावमध्ये पण मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये आपला हा कार्यक्रम संपन्न झाला होता. आणि आजच्या दिवशी खांडवी आणि पानगाव, खांडवी आणि सौंदर्य या 2 मंडळामध्ये आपण हा कार्यक्रम राबवतोय. आणि हे कार्यक्रम राबवत असताना आपण संजय गांधीची जी प्रकरण होती, जवळपास 28 फेब्रुवारीला आम्ही जी आमची समितीची बैठक घेतली, त्यामध्ये जवळपास 998 प्रकरणं आपण मंजूर केलेली होती. आणि आज रोजी सुद्धा सौंदर्य मंडळातील फक्त आपण 120 लाभार्थींना संजय गांधी निराधार समितीच्या योजनेचा आपण लाभ देणार आहोत. थोडक्यात सांगायचं तात्पर्य हाच आहे का हे जे लाभ ज्या लोकांना आपण देणार असतो, ज्या बंधू भगिनींना आपण देणार असतो, अतिशय गरीब परिस्थितीमध्ये असणाऱ्यांना, निराधार असणारे, विधवा असणाऱ्या, दिव्यांग असणाऱ्या अशा बांधवांना आपण हा लाभ देत असतो. आणि हे लाभ देत असताना मग आपण एकदा का त्यांचं प्रकरण केलं, मग बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी येणं, तुमचे कागदपत्र जमा करणं, आता हे सर्व 120 जे आहेत ते आम्ही मंजूर केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी परत तुम्हाला तुमचं कागदपत्र घेणं किंवा
परत प्रक्रिया करायला लावणं हा काम आता या ठिकाणी शिल्लक नाही. तर आजच्या शिबिराचा हेतूचा हा आहे का जे काही आपण मागील 15 दिवसांपासून आम्ही तयारी केली, वेगवेगळे विभाग ज्या योजना त्या ठिकाणी देत असतात त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ देणं हा आजच्या या शिबिराचा हेतू आहे. आणि त्याच अनुषंगाने आता जवळपास आपण आज 120 लाभार्थींचं सौंदर्य मंडळातील फक्त महिला भगिनींचं असेल, इतर ज्येष्ठ नागरिकांचा असेल, आपण संजय गांधी निराधारचा लाभ त्या ठिकाणी आपण मंजूर केलेले आहे, त्यांना लाभ देणार आहोत. दुसरा हेतू आपल्या शिबिरामागचा हा आहे, आता परीक्षा संपलेल्या आहेत 10वी आणि 12वीच्या. भविष्यामध्ये जून पासून जुलै पासून आपल्याकडे वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या दाखल्यांची आवश्यकता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना असते. मग जातीचं प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, रहिवासी दाखला असेल, रेशन कार्ड असेल, अशा वेगवेगळ्या दाखल्यांचं वेगवेगळ्या प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. आणि आम्ही हे जवळून अनुभवलंय, जर आपण वेळेमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही, जनजागृती केली नाही, तर एखादा अभ्यासक्रमाचा प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असते आणि मग एखादा विद्यार्थी येतो का, साहेब माझा आता शेवटचा दिनांक आहे, 5 वाजेपर्यंतचीच मला मुदत आहे, आणखी माझा दाखला नाही. आणि मग त्यावेळेस त्यांची धावपळ उडते, त्याच्या घरच्यांची, आई वडिलांची, सगळ्यांची धावपळ उडते. मात्र मुदतीपूर्वी, वेळेपूर्वी जर हे दाखले त्यांना आपल्याला देता आले तर जे काही त्यांना प्रवेश प्रक्रियेवेळेस जी धावपळ होणार आहे ती होऊ नये या हेतूने आपण आपल्या मंडळातील जेवढे विद्यार्थी होते, जेवढ्या शाळा महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडे एकूण किती विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे वेगवेगळे जे दाखले लागणार आहेत. कारण जातीचा दाखला एकदा काढला तर आयुष्यभरासाठी आहे, रहिवासीचा दाखला एकदा काढला तर तो आयुष्यभरासाठी उपयोगी येणार आहे. आणि उत्पन्नाचा जो दाखला आहे त्या वर्षापुरता जरी असला तरी जे 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे मग मेडिकलसाठी असेल, इंजिनिअरिंगसाठी असेल, ज्या गोष्टीसाठी त्यांना तो लागणार आहे त्याकरिता पण त्याचा वापर त्या विद्यार्थ्यांना होणार आहे. आणि या हेतूनेच आपण वेगवेगळ्या दाखल्यांचं सुद्धा या ठिकाणी वाटप त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आरोग्य विभागामार्फत वेगवेगळ्या योजना आपल्याकडे राबवल्या जातात. आपल्याकडे महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली जाते, त्याकरिता जवळपास 8 रुग्णालय आपल्याकडे आहेत. मात्र आता फक्त रेशन कार्डवरती त्या योजनेचा लाभ भेटत नाही. शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला जवळपास 5 लक्ष मर्यादेपर्यंत वर्षभरामध्ये मोफत उपचार त्या ठिकाणी देण्याची सोय त्या ठिकाणी केलेली आहे. मात्र आपले जे दाखले असतात, आयुष्यमान कार्ड आहे, ते नसल्यामुळे आपण त्यांना तो लाभ देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या ज्या आशा समयसेविका भगिनी आहेत, आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी आहेत, त्यांच्या मार्फत प्रत्येक कुटुंबाला आयुष्यमान कार्ड देण्याची योजना शासनामार्फत राबवली जात आहे. अजूनही आपल्याकडे जवळपास 70% लोकांना आपण आयुष्यमान कार्ड दिलेलं आहे, 30% लोकांना आयुष्यमान कार्ड नाही. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा कुटुंबांना आयुष्यमान कार्ड देण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. आणखीनही ज्या कुटुंबांपर्यंत आपले कर्मचारी पोहोचलेले नसतील, आता मला तर वाटतं आयुष्यमान कार्डची जवळपास मागील महिनाभरापासून आपण 4 ते 5 वेळेस बैठका त्या समितीचे जे आरोग्य दूत आहेत त्यांच्या उपस्थितीत असेल आणि सर्व आशा सेविका यांच्यासोबत घेतलेल्या आहोत. आणि त्याच्यामध्ये पण काही अडचणी असतील, पोर्टलवरच्या अडचणी असतील, त्या सुद्धा दूर करण्याबाबत आपण वरिष्ठ कार्यालयाला बोललेलो आहोत. मात्र आजही ज्या कुटुंबांपर्यंत आयुष्यमान कार्ड ज्यांनी काढलेलं नसेल त्यांनी तो तातडीने काढून घ्यावा, जेणेकरून त्याचा सुद्धा लाभ आपल्याला आरोग्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी घेता येईल. आणखीनही बऱ्याचशा योजना आहेत. मग आपल्याकडे तुकडेबंदी योजनेचं नवीन महत्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतलेला आहे. यापूर्वी तुकडेबंदीमध्ये आपण मागे पण पाहिलं का घरकुल त्या ठिकाणी लाभार्थ्यांना ग्रामपंचायत मार्फत मंजूर होतं, मात्र जागाच नाही. अशी बरेचशी प्रश्न होते आणि एखादी जागा विकायची जरी म्हटलं तर तुकडेबंदीचा बाधा त्या ठिकाणी येत असल्यामुळे संबंधित लाभार्थ्याला ती जागा खरेदी करता येत नव्हती आणि खरेदी विक्रीचे व्यवहार त्या ठिकाणी होत नव्हते. त्यामुळे शासनाने आता त्याच्यामध्ये अनेक सुधारणा केलेल्या आहेत. 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी ज्या लोकांनी तुकडेबंदीचा भंग करून एखादा व्यवहार केलेला असेल, 1 गुंठा जमीन घेतली, 2 गुंठे जमीन घेतली आणि ज्यांनी गावठाणाच्या जवळपास
म्हणजे 200 मीटरच्या परिघामध्ये ज्यांनी ज्यांनी असे व्यवहार केलेले असतील. आता अध्यक्ष त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. काहींनी 1-2 गुंठ्याची जागा खरेदी केली, त्याची नोंद पण झाली, मात्र तुकडेबंदीचा भंग होत असल्यामुळे ती नोंद मंजूर करत असताना मंडळ अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना शेरा त्यावेळेस त्यांना ठेवावा लागत होता का तुकडेबंदीच्या विरुद्ध व्यवहार. त्यामुळे आता शासनाने सरसकट असं जर कुणाचं असेल तुकडेबंदीचा भंग होऊन व्यवहार जर झालेला असेल आणि इतर अधिकाऱ्यांमध्ये तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार असं जर असेल आणि तो व्यवहार जर 15 ऑक्टोबर 2024 पूर्वीचा असेल तर ते सुद्धा सर्व जे व्यवहार आहेत ते नियमित करण्याची त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणखीन असे आहेत 1-2 प्रकरण ज्यामध्ये आपल्याला जागा घ्यायची होती, मात्र सब रजिस्ट्रारकडे त्या जागेचं नोंद त्या ठिकाणी त्यांना करता येत नव्हती, खरेदी दस्त नोंदवता येत नव्हता. त्यामुळे लोकांनी काय केलं, परस्पर मला सुरवसे साहेबांनी मला नोटीवरती लिहून दिलं का 1 गुंठा जागा मी देत आहे, मात्र खरेदी दस्त त्या ठिकाणी सब रजिस्ट्रारकडे नोंदवला गेला नाही. कारण काय तर त्या ठिकाणी तुकडेबंदीचा भंग होत असल्यामुळे ते नोंद करत नव्हते. मात्र 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी जर असा एखादा खाजगी दस्त किंवा एखादा खाजगी व्यवहार जर आपल्याला ठरलेला असेल आणि तो जर दस्त आपण नोंदवलेला नसेल आणि आज रोजी देणारा आणि घेणारा दोघेही तयार असतील तर सब रजिस्ट्रार आज रोजी सुद्धा ते दस्त काय करून देणार आहेत, आपल्याला नोंद करून देणार आहेत. आणि त्यावेळेस जे काही मुद्रांक शुल्क आहे ते दिल्यानंतर त्या दस्ताची रीतसर नोंदणी त्या ठिकाणी सब रजिस्ट्रार मार्फत नोंदणी विभागामार्फत होणार आहे. हा एक महत्वाचा त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. आणखीन एक महत्वाचा निर्णय झाला, आपल्याकडे ज्यांना आपण घरकुल मंजूर करतो आणि त्यांच्याकरिता आपण गायरान जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्या जागांचं वाटप आपण त्या ठिकाणी केलं. जवळपास आता आपल्याकडे ग्रामपंचायतीमार्फत जेवढे प्रस्ताव आले होते अशी 106 लोकांना आपण जागा प्रांताधिकारी साहेबांमार्फत त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. आता याच्यामध्ये गायरान जागा मंजूर करत असताना महत्वाची अट अशी आहे का अतिक्रमण त्या ठिकाणी नियमाकुल होत नाही. जे काही अतिक्रमण आहे ते नियमाकुल होत नाही, मात्र ज्या गावामध्ये गायरान जमीन शिल्लक असेल आणि ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे मात्र भूमिहीन आहेत, त्यांना जागा नाही, अशांना गायरान जागा आपण ग्रामपंचायतला भाडेपट्ट्यावर देतोय कब्जे हक्काने आणि ग्रामपंचायत संबंधित लाभार्थ्यांना देऊन त्या ठिकाणी ते घरकुल मध्ये त्यांना जागा बांधून देऊ शकतात. आणखीन एक तरतूद आहे, 200 मीटरच्या आतमध्ये जर एखादा व्यक्ती जागा त्यांना घ्यायची आहे 1 गुंठा, मात्र तुकडेबंदीचा भंग होत असल्यामुळे त्याचा आज रोजी व्यवहार होत नाही, मात्र घरकुल हे प्रयोजन सार्वजनिक प्रयोजन घोषित केल्यामुळे आज रोजी सुद्धा आपण काय करू शकतो, अशा 1 गुंठा 2 गुंठे जसं आपण विहीर घ्यायची आहे व्यवहार होत नसेल तर प्रांतांची परवानगी घेऊन तो व्यवहार आपण करू शकतो. तसंच गावाच्या जवळपास जर आपल्याला घरकुल बांधण्यासाठी 1 गुंठा 2 गुंठे जर जागा विकत घ्यायची असेल तर प्रांत साहेबांच्या परवानगीने आपल्याला त्या ठिकाणी असा व्यवहार करता येतो. असे जवळपास आतापर्यंत फक्त आपल्याला 10 प्रस्ताव प्राप्त झालेले आणि याच्यामध्ये सुद्धा आणखीनही मोठ्या स्वरूपामध्ये पंचायत समिती मार्फत लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांना या योजनांची माहिती करून देण्याचं काम मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी चालू आहे. आणखीन एक महत्वाकांक्षी दुरुस्ती या 2-4 महिन्यामध्ये आपल्या महसूल विभागामार्फत झालेली, यापूर्वी जे बिगर शेतीकरिता सनद त्या ठिकाणी देत होतो आपण, ती सनद आता त्या ठिकाणी बंद केलेली आहे आणि फक्त BPMS वरती आपल्याला जे काही झोन त्या ठिकाणी निश्चित केलेले आहेत, प्रादेशिक योजनेमध्ये असतील, विकास योजनेमध्ये असतील, त्या योजनेमध्ये अनुज्ञ केलेल्या वापराचं बिनशेती BPMS वर त्या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि जी बिनशेतीचा जो अकृषक सारा आपल्याला दरवर्षी भरावा लागत होता तो दरवर्षी भरायची आता आवश्यकता राहिलेली नाही. ज्यांनी 2001 पूर्वी ज्या लोकांनी आपली बिनशेती केलेली आहे त्यांना सुद्धा 2001च्या मूल्यांकनावरती फक्त 1 टाइम त्यांचं क्षेत्र किती आहे यानुसार एकदाच आता त्यांनी प्रीमियम भरायचे, म्हणजे भविष्यामध्ये त्यांना बिनशेती सारा कधीच भरणार नाही. आज जर नव्याने आपल्याला बिनशेती करायचं आहे तर बिनशेती करत असतानाच आपल्याला 1 टाइम प्रीमियम त्या ठिकाणी भरायचं, एकदाच तो सारा भरायचा आहे. आणि भविष्यामध्ये बिनशेतीचा सारा त्या ठिकाणी शासनाने बंद केलेला आहे. मोठ्या स्वरूपामध्ये अकृषकच्या रूपामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये
दर त्या ठिकाणी लोकांना द्यावे लागत होते आणि नागरिकांची आणखीन एक तक्रार होती. बऱ्याच वेळा जेव्हा आपण बिनशेती करतो, घर बांधतो, इमारत बांधतो, व्यावसायिक कॉम्प्लेक्स बांधतो, त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे काही दर असतो ते पण त्यांना द्यावे लागायचे, त्यांचे टॅक्स पण त्या ठिकाणी द्यावे लागायचे आणि बिनशेतीचा टॅक्स पण असं डबल टॅक्स त्या ठिकाणी द्यावा लागत होतं. मात्र आता शासनाने जे निर्णय घेतला त्या अनुषंगाने बिनशेती करिताचं रूपांतरण शुल्क जे आहे, म्हणजे आज जर मला बिनशेती करायची आहे तर मी बिनशेती करत असताना एकदाच जे काही माझं प्रीमियम भरायचं आहे 0.1% तेवढं आज भरलं तर मला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कृषक कर त्या ठिकाणी भरावा लागणार नाही. अशा पद्धतीची सुद्धा त्या ठिकाणी महत्वाची सुधारणा शासन स्तरावरती यावेळेस झालेली आहे. याचा सुद्धा लाभ आपल्या तालुक्यातील असंख्य जनतेने या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या योजनांचा लाभ आपण या ठिकाणी देणार आहोत. मागील वर्षभरामध्ये जी आपत्ती आपल्याकडे आलेली होती, अतिवृष्टी झाली होती, त्यामध्ये जवळपास आपण 82,000 शेतकऱ्यांना आपण आपल्या तालुक्यातील सर्व अनुदानाचं त्या ठिकाणी वाटप केलेलं आहे. असं जरी असलं तरी आणखीनही 1000 ते 1,500 अशी लोक आहेत ज्यांचं काही इश्यू असेल. मग बऱ्याच जणांच्या घरामध्ये सामूहिक शेती आहे, मात्र कुठेतरी संमती होत नाही का, कारण आपण अनुदान देताना कुणाच्या तरी एका खाते नंबरवर आपण टाकणार आहोत आणि 4 भाऊ 3 बहिणी असतील तर ते जेव्हा संमती देतील का आमच्यापैकी एक भाऊ किंवा एक बहीण यांच्या खात्यावरती ही रक्कम तुम्ही जमा करावी, तोपर्यंत ती रक्कम जमा करता येत नाही. त्यामुळे असे जे सामायिक खातेदार आहेत ज्यांनी अजूनही आपली संमती दिली नाही का नेमकं कुणाच्या खात्यामध्ये पैसे टाकावे, अशांनी सुद्धा संमती दिली तर त्यांचीही तातडीने रक्कम, खूप जास्त आपल्याकडे शिल्लक म्हणजे लोक प्रलंबित आहे असा भाग नाही, मात्र जे काही शिल्लक लोक आहेत त्यांचं सुद्धा आपण तातडीने त्या ठिकाणी करून देऊ. आणखीन एक जे महत्वाचं मला या ठिकाणी सांगायचं आहे, आता आपल्याकडे निवडणूक विभागामार्फत संक्षिप्त पुनरीक्षण चालू आहे. SIR आपल्याकडे समरी रिव्हिजन चालू आहे, ज्यामध्ये 2002 ची मतदार यादी आणि आज रोजी जी मतदार यादी आहे याचं मॅपिंग करणं काम चालू आहे. आपले जे केंद्रस्तरीय मतदान अधिकारी आहेत ते आपल्या घरोघरी मतदारांच्या भेटी घेऊन त्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे त्या बाबतीत ही माझी विनंती असणार आहे की जेव्हा केंद्रस्तरीय अधिकारी आपल्याकडे येतील त्यावेळेस त्यांना आपलं 2002 मध्ये नेमकं कोणत्या भाग यादीमध्ये कोणत्या क्रमांकावरती आपलं मतदान होतं त्याची माहिती जर दिली तर त्यांना सुद्धा मॅपिंग करणं त्या ठिकाणी सोपं होणार आहे. त्याचबरोबर हा वर्ष आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणार आहे. आपण आपल्या भारत देशामध्ये दर 10 वर्षांनी आपण जनगणना करत असतो, मात्र 2011 पासून पुढे आपल्याकडे जनगणना झालेली नव्हती. नियमानुसार 2021 मध्ये आपल्याकडे जनगणना होणं अपेक्षित होतं, मात्र कोविड असल्यामुळे 2011 मध्ये आपल्याकडे जनगणना झालेली नव्हती. मात्र जी 2021 ची न झालेली जनगणना आहे ती 2026-27 या वर्षामध्ये आपली जनगणना होणार आहे. त्याचा जो पहिला टप्पा आहे तो 16 मे पासून 16 जून पर्यंत आपण घर याद्या करणार आहोत. आणि हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे मी सांगायचं तात्पर्य आता याच्याशी थोडस विपरीत जरी असलं तरी जनगणना ही आपल्या देशाच्या विकासामध्ये महत्वाचं योगदान देणारी गणना आहे. नेमकं किती लोकसंख्या आहे, किती लोकांकडे गाडी आहे, किती लोकांकडे घर आहेत, म्हणजे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि ही जी काही माहिती आपल्याला उपलब्ध होणार असते याच्यातून शासन वेगवेगळे जे धोरण ठरवणार असतं, मग कोणत्या प्रकारे आपण आपल्या देशामध्ये कुठल्या सेक्टरवरती काम केलं पाहिजे, कोणत्या भागावरती त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, कोणत्या योजना त्या ठिकाणी राबवल्या पाहिजे, या अनुषंगाने शासनाला ही जी माहिती असते ती खूप महत्वाची असते. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याकडे आपले जनगणना प्रगणक आपल्या घरी ही माहिती घेण्यासाठी येतील त्यावेळेस माझी सर्वांना विनंती असणार आहे, योग्यपणे पारदर्शकपणे योग्य ती माहिती आपल्या मार्फत त्यांना त्या ठिकाणी दिली जावी. आणखीन एक भूमी अभिलेख विभागाचे पण या ठिकाणी कर्मचारी उपस्थित आहेत. यामध्ये आपल्याकडे महसूल मंत्री महोदयांनी यापूर्वी आता घोषणा केल्यामुळे मोजणीसाठी जी काही वेळ त्या ठिकाणी लागत होता तो आता भूकर मापक सुद्धा आता खाजगी कंत्राट पद्धतीने नेमणार आहेत आणि 15 दिवसात मोजणी व्हावी हा या मागचा माननीय महसूल मंत्री महोदयांचा हेतू आहे. आणि त्या अनुषंगाने सुद्धा मोजणी विभागामार्फत आता मोजणीचं जे काम आहे ते पण तातडीने घेण्यास सुरुवात होणार आहे. आपण आणखीन एक काम या ठिकाणी केलेलं आहे,
मुख्यमंत्री बळीराजा अभियान आनंद रस्ता योजना या अभियानांतर्गत आपण राबवतोय आणि त्यामध्ये जवळपास 2000 असे रस्ते आपण आयडेंटिफाय केलेले आहेत, जे रस्ते नकाशावरती आहेत, आज रोजी चालू आहेत आणि ज्यांच्याबद्दल कोणताच वाद नाही असे रस्ते आपण पहिल्या टप्प्यात घेतलेत आणि असे जवळपास 1064 रस्ते अध्यक्ष आम्ही भूमी अभिलेख विभागाकडे कशासाठी पाठवलं ते सीमांकन करण्यासाठी, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला राष्ट्रीय महामार्गांना क्रमांक आहे NH1, NH7, NH2 आपण असं म्हणतो, आपल्याकडे राज्य महामार्गांना क्रमांक दिलेले आहेत, आपल्याकडे जिल्हा महामार्गांना क्रमांक दिलेत, मात्र ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत आपले, मग या गावापासून त्या गावापर्यंत जाणारा किंवा गावठाणापासून एखाद्या शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत जाणारा या रस्त्यांना आतापर्यंत त्या रस्त्यांचं सीमांकन करून त्या रस्त्यांना नंबर देण्याची प्रक्रिया कधीच केली गेलेली नव्हती. ती प्रक्रिया आता महसूल विभागामार्फत करण्यात येणार आहे आणि आपल्याकडे गावातले जे काही छोटे छोटे भांडणं आहेत हे भांडणं हे रस्त्याच्या अनुषंगाने आहेत. माझ्याकडे आता जर सगळ्यात मोठं काय काम असेल तर जवळपास 300 ते 400 रस्त्यांचे अर्ज जे वारंवार येत असतात. आता यामध्ये कुठेतरी नागरिकांनी पण आणि शेतकऱ्यांनी पण कुठेतरी मोठं मन दाखवण्याची आवश्यकता आहे, कारण जो रस्त्याच्या कडेला असतो, रस्त्याच्या बाजूला असतो, तो त्याला बरं आहे रस्त्याच्या बाजूला, मात्र मागचा जो असतो त्याचा हमखास रस्ता अडवण्याची भूमिका घेतली जात असते. त्यामुळे माझी या माध्यमातून पण शेतकरी बांधवांना विनंती आहे का आपले जे रस्त्यांचे प्रश्न आहेत, कारण वर्षानुवर्ष आपल्याला त्यांच्या सोबत राहायचं आहे, त्याच ठिकाणी आपल्याला राहायचे आणि जोपर्यंत शेतकऱ्याला जाण्यासाठी शेतात रस्ता भेटणार नाही त्याकरिता सहकार्याने सामंजस्याने जर परस्पर त्या ठिकाणी प्रश्न मिटवता आला तर सगळ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहेत. शासनाने अतिशय कडक भूमिका रस्त्यांच्या बाबतीमध्ये घेतलेली आहे आणि असं मी सांगत असताना बऱ्याच जणांना वाटत असणार आहे का आमचा रस्ता तर दिला नाही. असं जरी असलं तर याच्या मागे दोन बाबी आहेत. म्हणजे आमचं काम कसं होतं अध्यक्ष, एकाला द्यायचं असतं एकाला द्यायचं नसतं. म्हणजे ज्याला दिलं त्याचं समाधान होतं, ज्याला दिलं नाही त्याला वाटतं की आम्ही चुकीचं केलं. थोडक्यात जेव्हा आम्ही न्यायाधीश म्हणून काम करतो ही त्या ठिकाणी अडचण असते, मात्र भूमिका हीच असते का जे योग्य आहे ते त्या ठिकाणी व्हावं अशी त्या ठिकाणी भूमिका असते. मात्र रस्ता देत असताना पण चुकीच्या पद्धतीने मागणी केलेली असेल किंवा मुद्दामहून एखाद्याला त्या ठिकाणी रस्ता नसतानाही त्यांचा दुसरा रस्ता असताना एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून मागितला असेल तर त्या ठिकाणी त्यांना रस्ता भेटला जात नाही किंवा दिला जात नाही अशी परिस्थिती आहे. मात्र अशी जरी परिस्थिती असली तरी आपल्याकडे असे अनेक रस्ते आहेत जे आज रोजी चालू आहे, ज्यांचा वाद नाही. मात्र प्रश्न एकच होता की ते रस्ते पक्के नव्हते. पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस शेती करायला जावं संपूर्ण चिखल त्या ठिकाणी होत होतं. त्यामुळे आता ज्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये वाद नाहीत, जे रस्ते नकाशावर आहेत किंवा नकाशावर जरी नसले मात्र आज रोजी वहिवाटीत आहेत, चालू आहेत आणि दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचा त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये कुठलाही अतिक्रमण नाही, त्याची तक्रार नाही, असे रस्ते आपल्या जिल्ह्यामध्ये आपण प्राधान्याने त्याचं मजबूतीकरण करण्याचं काम आपल्या या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता समिती मार्फत होणार आहे. त्यांचे सीमांकन करण्यासाठी आपण भूमी अभिलेखला दिलेला आहे. ग्रामपंचायत मार्फत प्रस्ताव घेऊन 25-25 किलोमीटरचे ब्लॉक आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि हे रस्ते त्या ठिकाणी करून देणार आहोत. आणि मला सांगायला आनंद येतोय का ही जी सीमांकनाची प्रक्रिया होती आपण जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू केली होती आणि तेव्हाच मोठ्या स्वरूपात सुरू झालेली होती. आणि सांगायला आनंद हा होतोय का पहिलं गाव तुमचं होतं अध्यक्ष आणि सिरोसे साहेब आम्ही आपल्या गावामध्ये जे काही रस्ते होते आपल्या सीमांकनाचे त्यांची पहिली पाहणी आपण आपल्या सौंदर्य गावामध्येच त्या ठिकाणी केलेली होती. त्यामुळे मजबूतीकरणाचं पण जेव्हा काम सुरू होईल मला वाटतं का सौंदर्य गावातूनच आपण आपलं हे काम या ठिकाणी सुरू होणार आहे. आणखी मोठा कार्यक्रम या ठिकाणी आहे ज्या तुम्ही या ठिकाणी बोलणार नाही, मात्र जी काही योजना वेगवेगळ्या शासनामार्फत राबवल्या जात आहेत, छोटे छोटे प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत, त्या प्रश्नांचं जे काही सोल्युशन आहे त्या प्रश्नांचं निराकरण आहे ते या ठिकाणी हवं. या हेतूने आपण आजचं हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. माझी सर्व नागरिकांना, सर्व माता बंधू भगिनींना विनंती असणार आहे आपण आजच्या या शिबिराचा मोठ्या स्वरूपामध्ये लाभ घ्यावा. आणखीनही जे काही प्रश्न आपले राहिलेले असतील, ज्या काही अडचणी असतील ते पण आम्ही या ठिकाणी आज उपलब्ध असणार आहोत, ते सुद्धा आमच्या समोर मांडावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो. आणि आपण
अतिशय वेळात वेळ काढून या ठिकाणी या शिबिराकरिता उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांची मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला उपस्थित असणारे आपले तहसीलदार साहेब, शेख साहेब, नायब तहसीलदार सानप साहेब, आमचे सहकारी जिल्हा परिषद सदस्य कुमारबाबू काळे, त्यानंतर कृषी अधिकारी कोयले साहेब, आरोग्य अधिकारी, पुरवठा अधिकारी आठवले साहेब, बळवडीचे सरपंच सगळे अप्पा, माझ्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, आमचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, आमचे सहकारी चंद्रकांत कानगुडे, आमचे तटाचे अध्यक्ष जाधव, सर्वच मान्यवर आणि इथं जमलेले सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी, तसंच जमलेले सर्व लाभार्थी आणि इथून पुढे सुद्धा जे काही लाभ घ्यायचे ते सगळं त्यासाठी सुद्धा आवर्जून उपस्थित असलेले सर्व म्हणजे शेतकरी बांधव, सर्व नागरिक, या सर्वांना मी एक सांगू इच्छितो की हे जे कार्यक्रम आहे देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, त्याचबरोबर बावनकुळे साहेब आणि आपले पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम चालू आहेत आणि हे सरकार जे सरकार आता सर्व प्रश्नांची उत्तर हे शासन तुमच्यासाठी आहे हे दाखवण्यासाठी. याच्या अगोदरचं शासन कधी पण लोकांच्या अडीअडचणीसाठी धावून येत नव्हतं, पण आताचे लोकप्रतिनिधी असू द्या किंवा शासकीय अधिकारी असू द्या ते प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सहकार्य करत आहेत. जसं आता साहेबांनी सांगितलं की लाभार्थ्यामध्ये सर्वच्या महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, मग ते संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा बाकी सगळ्याच योजनांमध्ये जे काम आपलं शासन स्तरावर या लोक करतायत त्याबद्दल मी सर्वांचाच आभार मानेल. आणि आता जे साहेबांनी सगळ्या योजना सांगितल्या किंवा जे लाभार्थी आहेत, जसं आपल्या ट्रॅक्टरचे लाभार्थी आहेत, कोले साहेबांनी सांगितलं बाबा आणखीन तुम्ही त्याच्यावरून 3,000 घेतले तर आणखीन तुमचं सबसिडी वाढेल. या सगळ्या योजना सगळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे लोक काम करतात, मग तहसीलदार साहेबच्या मार्गदर्शनाखाली आपले बेगुडे साहेब आहेत, आपले तलाठी आहेत, या सर्वांच्या सहकार्यातून हे काम करत असताना आता एक महत्वाकांक्षी योजना बार्शी तालुक्यासाठी माननीय आमदार राजाभाऊ यांनी एक सर्वांना आव्हान केलंय की आपला जो भाग आहे तो भाग ऊसासाठी किंवा या बाकीच्या पिकासाठी एवढा पोषक नाही. आपल्या तिथं कोणीही किती ऊस चांगला काढला तर 50च्या पुढे उतार जात नाही. त्यामुळे आपल्याकडे आंबा लागवड करणं हे फार महत्वाचं आहे आणि त्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आपले पहिले साहेब असतील किंवा सगळे कृषी अधिकारी असतील आपल्याला सहकार्य करतील. त्यामध्ये फुटकर योजना असेल किंवा ज्या काही फळबाग योजना आहे त्या सगळ्यांचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा. एक असं एक सध्याला योजना चालू आहे की मोठा जसं देवगडचा हापूस प्रसिद्ध आहे तसं बार्शीचा केसर प्रसिद्ध व्हावा, त्या दृष्टीनं बरेचसे प्रयत्न चालू आहेत आणि आपण सर्वांनी थोडंसं जरा सहकार्य केलं तर आपली उत्पन्न वाढ होईल. या दृष्टीने आपण सगळेजण काम करू. तहसीलदार साहेब माझी विनंती अशी आहे की आपण जो मुद्दे काढले आता की रस्त्याचे किंवा बांधांचे, आज जर आपण बघितलं तर माझी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे. आपण जर बघितलं तर कोर्टाच्या आवारामध्ये दररोज जर बघितलं तर 90% शेतकरी आहेत. तिथं बांधण कुठलं आहे, रस्त्याचं किंवा बांधाचं, आणि त्याच्यामध्ये फार छोटे प्रश्न आहेत. आज आपण गावात बघितलं तर कुठं 2 गुंठ्याची गरज आहे, कुठं 4 गुंठ्याची गरज आहे, पण माणसं 10-15 वर्ष ते बांधत बसतात आणि त्याच्यामध्ये एकराचं दाम जातोय पण बांधून मिटत नाही. तर सर्वांनीच मनाचं मोठेपण करून त्या सर्व तहसीलदार साहेबांनी जे आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा. त्याचबरोबर साहेब माझी एक विनंती आहे, जे ई सेवा केंद्र आहेत किंवा सीएससी सेंटर आहे, तालुक्यातल्या प्रत्येक सीएससी सेंटरला किंवा ई सेवा केंद्राला आपण एक दरपत्रक द्यावं. तिथं दरपत्रक नाही, त्यामुळे तिथं गोरगरीब लोकांकडून पैशाचा थोडासा जास्त हे होतोय. तर आपण ते तुमच्या याची तहसील कार्यालयानं त्याचं जे काही तुमचे हे आहे त्याप्रमाणे त्यांना बंधनकारक करावं की मग त्या ठिकाणी त्यांनी तो बोर्ड दर्शनी भागामध्ये लावून त्याच्या व्यतिरिक्त जास्त पैसे घेऊ नये. कारण गोरगरीब जनता सीएससी सेंटर किंवा ई महासेवा केंद्रामध्येच जाते आणि त्यांना जो त्रास होतो तो त्रास कमी व्हावा या दृष्टीने आपण थोडासा प्रयत्न केला तर बरे पडतील. आता आपण सगळ्याच योजना इथे सांगितले.
आणि बराच टाइम झालेला आहे. तर ह्या माझ्या दोनच सूचना असतात की ही सेवा केंद्र असं आणि थोडस आशिष शिबिर गावागावामध्ये, फक्त ज्या गावामध्ये बांधण किती आहे, समजा कोर्टामध्ये केस किती आहे, समजा 15 आहेत 20 आहेत, त्यांचं निवारण करण्यासाठी अशी शिबिरं व्हावी. मग त्या शिबिरामध्ये त्या गावामध्ये तहसीलदार साहेब असेल, कुणा नायब तहसीलदार साहेब असेल, सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या गावचे त्या रस्त्याचे प्रश्न जर संपले तर शेतकरी राजा सुखी होईल आणि हे जे आपापसामधले मतभेद आहेत ते कमी होऊन शेतीला चांगले दिवस येतील, ही माझी विनंती असेल. आपण सर्वांनी आमच्या गावाला येऊन आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व लाभार्थी यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व उपस्थित झाले. अधिकचा वेळ मी घेणार नाही आहे, कारण आता उन्हाची पातळी वाढत चालली. आपल्याला माहीत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी ऊन पडत आहे. आताच सन्माननीय अध्यक्ष महोदय यांनी एक विषय या ठिकाणी मांडलेला आहे. मी त्याच्यामध्ये थोडक्यात आपल्या ठिकाणी आश्वासन करण्यासाठी आपल्या समोर उपस्थित आहे. आता आपण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व CSC केंद्रावरती QR कोड्स दिलेले आहेत. त्या ठिकाणी आपल्या कोणत्याही लाभार्थ्याला आपल्या फोन मार्फत तो QR कोड स्कॅन करून जर कोणताही सेतू केंद्राला शासकीय दरापेक्षा अधिक जर रक्कम त्या ठिकाणी आपल्याकडून घेत असेल तर त्याच्यावरती आपण आपली त्या ठिकाणी तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्याच्या नंतर ती तक्रार तहसील कार्यालयाला प्राप्त होते. त्या ठिकाणावरून तपासणी पथक गठीत करून त्या संबंधित सेतू केंद्र सुविधा केंद्रांची तपासणी आपण त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा उपस्थित केला होता की दरपत्रकाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनामार्फत सर्व सेतू केंद्र विभागांना वेगवेगळ्या दाखले, वेगवेगळ्या योजनांचे फॉर्म भरण्यासाठी दरपत्रक निश्चित करून दिलेले आहेत आणि ते दरपत्रक सर्व सेतू केंद्र आपले सरकार सेवा केंद्र यांनी आपल्या दर्शनीय भागावरती लावणं अपेक्षित आहे. तरी सुद्धा अशा प्रकारचे जर सेतू केंद्र आपले सरकार सेवा केंद्र जर अशा प्रकारचे दर्शनीय भागामध्ये न लावता लाभार्थ्यांची फसवणूक करून किंवा त्यांची आर्थिक लूट करत असतील तर आज या व्यासपीठावरून आपल्याला सर्वांना आश्वासित करतो की संबंधित सेतू केंद्रावरती आम्ही कारवाई करणार आहोत. अलीकडेच आपण आता प्रत्येक मंडळाचं शेड्यूल ठरवलेलं आहे आणि त्या शेड्यूल प्रमाणे आपण सर्व आपल्या मंडळातील पूर्ण तालुक्यामधील सेतू सुविधा केंद्रांची आपण तपासणी करणार आहोत. तपासणी करताना फक्त कागदपत्रे तपासणी करणार नाहीत तर त्या गावातल्या किमान 10 लाभार्थी किंवा किमान 10 नागरिकांचा आपण त्या ठिकाणी जबाब घेणार आहोत की सेतू सुविधा केंद्रावाला चांगल्या प्रकारची सेवा आपल्याला त्या ठिकाणी देत आहे का, अधिकचे पैसे आपल्याकडून घेत तर नाहीये ना. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे आणि सेतू सुविधा केंद्रवाल्यांना सूचना आहेत की अशा प्रकारच्या तक्रारी जर प्राप्त झाल्या तर आपल्यावरती कारवाई निश्चित आहे. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. विनंती करतो की आपण या प्रमाणपत्राचं मंजुरीचं प्रशासकीय मंजुरीचं पत्र लाभार्थ्यांना वितरित करावं. तसेच वाणेवाडी गावचे जे लाभार्थी आहेत यादव खराब क्षेत्र त्यांचे वैवाटीखाली आलेलं आहे. श्रीकांत रामचंद्र यादव, रामा मारुती यादव, शुभम नवनाथ यादव, रामदेव विश्वनाथ सुर्वे आणि नामदेव विश्वनाथ सुर्वे यांनी तयार राहायचं आहे. एक एक करून त्यांनी स्टेजवर यायचं आहे. श्रीकांत रामचंद्र यादव यांचं पोट खराब क्षेत्र हे वैवाटीखाली आलेलं आहे. वाणेवाडी गावचे हे लाभार्थी आहेत. यांचं पोट खराब जास्त होतं परंतु त्यांनी नंतर ती जमीन कसून वैवाटीखाली आणलेली होती व शासनाची योजना होती की जी वैवाटीखाली आलेली जमीन आहे परंतु प्रत्यक्षात पोट खराबच आहे. रामा मारुती यादव ते पोट खराब त्यांनी वैवाटीखाली आणून त्यांना हे दिलेलं आहे. रामा मारुती यादव आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं वाटपाचं स्वागत करायचं आहे. शुभम नवनाथ यादव रामभाऊ विश्वनाथ सुर्वे रामदेव विश्वनाथ सुर्वे ज्ञानदेव विश्वनाथ सुर्वे
यानंतर पंचायत समिती अंतर्गत जे शेळी वाटप आहे, अपंग शेळी गट आहे आणि पिकोफॉल मशीन आहे, त्यांचं या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत. सौंदर्य गावचे नम्रता सिद्धेश्वर चिपळे, नम्रता सिद्धेश्वर चिपळे यांना पिकोफॉल मशीन साठी अनुदान डीबीटी द्वारे त्यांना प्रत्यक्षात देण्यात आलेलं आहे. त्यांनी ती घेतलेली आहे. फक्त प्रमाणपत्र आज या आपल्या मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी देत आहोत. यानंतर पंचायत समितीचेच योजना अपंग शेळी गट यासाठी बळीवाडी गावचे नितीन जगन्नाथ धुमाळ, बळीवाडी गावचे नितीन जगन्नाथ धुमाळ यांना अपंग शेळी गट अंतर्गत 4 शेळी व 1 बोकड डीबीटी द्वारे त्यांना रक्कम वितरित केलेली आहे व त्यांनी त्या खरेदीही केलेल्या आहेत. आपण मान्यवरांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्राचं वाटप करत आहोत. यानंतर महसूल विभागाअंतर्गतच 155 ची क्षेत्र दुरुस्तीची जी योजना आहे त्या अंतर्गत बळीवाडी गावचे इस्माईल अब्बास बागवान यांचं क्षेत्र दुरुस्तीचा विषय होता. ते क्षेत्र दुरुस्ती बळीवाडी गावचे ग्राम महसूल अधिकारी यांनी करून मान्य तहसीलदार साहेबांकडे त्याची रिक्वेस्ट पाठवली. तहसीलदार साहेबांनी त्याची मान्यता देऊन त्यांना या ठिकाणी आज रोजी आपण 7, 12, 8 व 6 या ठिकाणी वाटप करत आहोत. त्यानंतर कवेगावचे मीनाक्षी सचिन लोकरे, कवेगावचे मीनाक्षी सचिन लोकरे यांचंही कलम 155 अंतर्गत क्षेत्र दुरुस्तीचे जे काही आदेश होते ते आदेश होऊन त्याप्रमाणे नोंदी झालेल्या आहेत व त्या नोंदींच्या आधारे त्यांना 7, 12 व 8 आपण 6 वाटप या ठिकाणी आपण साहेबांच्या हस्ते करत आहोत. तसेच कवेगावचे सुषमा सुहास शेंडगे यांचाही कलम 155 अंतर्गत दुरुस्तीचा विषय होता. ते क्षेत्र दुरुस्ती करून या ठिकाणी आपण त्यांचे 7, 12, 8 व 6 मान्यवरांच्या हस्ते आपण वितरित करत आहोत. यानंतर पुढील लाभार्थ्यांनी तयार व्हायचं आहे. 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र अरविंद शिवाजी पोकळे, बळीवाडी गावचे अरविंद शिवाजी पोकळे 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे. बळीवाडी गावचे शिवाजी सटवा पोकळे एसएमबीसी जातीचा दाखला आहे त्यांचा, शिवाजी सटवा पोकळे. बळीवाडी गावचेच अरविंद शिवाजी पोकळे, सगळं द्या. अरविंद शिवाजी पोकळे. यानंतर आता साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये मार्गदर्शनामध्ये विस्तृत अशी एक रस्त्यांबाबतची माहिती दिली की जे रस्त्यांचे इफेक्ट झालेले आहेत, आदेश झालेले आहेत, त्या आदेशाप्रमाणे प्रत्यक्षात जागेवर ताबा देऊन त्यांच्या नोंदी 7, 12 वर करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे सौंदर्य गावातील नारायण श्रीपती कदम व भगवान श्रीपती कदम यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा एक रस्त्याचा वाद होता. मी कदम यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. त्या रस्त्याच्या ताब्यासाठी त्यांनी पोलीस बंदोबस्त घेऊन, साहेबांचा आदेश घेऊन पोलीस बंदोबस्त सुद्धा घेतलेला होता. दुसऱ्या दिवशी ताबा द्यायचा होता प्रत्यक्ष पोलीस बंदोबस्तामध्ये, परंतु माननीय पंचायत समिती सदस्य राजभवनने तो विषय गाव लेवलला मिटवला आणि त्या दोन्ही भावांमधील वाद मिटून प्रत्यक्ष रस्ता त्यांना खुला करून दिला आणि त्या दोघांमधील वाद संपवून त्याबाबतचे 7, 12 वर नोंदही घेण्यात आली. त्याच्यामुळे आज यांचं 7, 12चं वाटप त्यांना या ठिकाणी आपण करत आहोत. यानंतर जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखला जामगावा अतिश जानकर जामगावा. संबंधित माहिती सहचालक यांनी संबंधित लाभार्थ्यांना पटपट पुढे घ्यायचं आहे. जामगावाची यादी सुरू झालेली आहे. आता जात प्रमाणपत्र अतिश जानकर.
अक्षरा विपुल खंडागळे, अक्षरा विपुल खंडागळे, आकांक्षा खंडागळे, रवींद्र कागदे, सुदर्शन यादव, सुदर्शन यादव, सुयोग यादव, शिवराज यादव यांचं रहिवासी प्रमाणपत्र आहे. श्लोक गाडगे, श्लोक गाडगे यांचं जात प्रमाणपत्र आहे. सौंदर्य येथील किशोर बापूराव कानगुडे उत्पन्न दाखला आहे. सौंदर्य येथील गोरख, बेडसिंग येथील गोरख नारायण गोसावी उत्पन्न दाखला. गोरख नारायण गोसावी उत्पन्न दाखला. जरा उपस्थितांना विनंती आहे, आपण टाळ्या वाजवल्या तर आपलं रक्तमिश्रण पण वाढतं आणि समोरच्या कार्यक्रमाला एक शोभा पण येते. दत्तात्रय ज्ञानदेव सातपुते उत्पन्न दाखला. चंद्रकांत दत्तात्रय सातपुते, चंद्रकांत दत्तात्रय सातपुते यांचा रहिवास दाखला. उत्तम कारभारी खराडे यांनी नवीन जमीन खरेदी केलेली आहे, त्याचं 7/12चं वितरण या ठिकाणी आपण करत आहोत. उत्तम कारभारी खराडे. यानंतर महसूल विभागांतर्गत असलेल्या पुरवठा विभागातील रेशन कार्डांचं या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. मारुती कदम, मारुती कदम, संगीता चिवटे, संगीता चिवटे, गणेश यशवंत जाधव, मोहन भानुदास कानगुडे, गणेश जाधव यांना रेशन कार्ड वितरित करतोय. मोहन भानुदास कानगुडे, महादेव भानुदास कानगुडे, महादेव भानुदास कानगुडे त्यांच्याच भावाचा आहे, त्यांनी स्वीकारावं. राजेंद्र विवाह कदम, पूनम समाधान कानगुडे, राजेंद्र विवाह कदम, पूनम समाधान कानगुडे तयारीत राहायचंय. जयसिंग विठ्ठल पाटील, राजेंद्र विवाह कदम त्यांचं नवीन रेशन कार्ड या ठिकाणी स्वीकारत आहेत मान्यवरांच्या हस्ते. पूनम समाधान कानगुडे, जयसिंग विठ्ठल पाटील, चंद्रकांत सूर्यकांत जाधव, चंद्रकांत सूर्यकांत जाधव आणि कल्याण दत्तात्रय कदम. अरणगाव येथील बालाजी सुरेश चापले यांचा 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आहे. लाभार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी स्टेजकडे येऊन मान्यवरांच्या हस्ते दाखल्याचा स्वीकार करायचा आहे. यानंतर शासनाची महत्वाकांक्षी व सर्व समाजाला पोषक अशी एक योजना लेक लाडकी प्रमाण योजना
यांचं या ठिकाणी आपण प्रमाणपत्राचं वाटप करत आहोत. कसाब ज्ञानेश्वर गणेश, ज्ञानेश्वरी, कसाब ज्ञानेश्वरी गणेश, वैष्णवी रोहन कोल्हे, वैष्णवी रोहन कोल्हे तयारीत राहायचं आहे. अन्वी अमर जाधव, अन्वी अमर जाधव, काव्या विकास जाधव, साक्षी प्रशांत डवण, साक्षी प्रशांत डवण, इकडे 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 यानंतर आरोग्य विभागाची आयुष्यमान कार्डची योजना जी आहे जी 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत स्वरूपात मिळतात ते सौंदर्य येथील शीतल दत्तात्रय अंधळकर यांना या ठिकाणी आपण स्मार्ट कार्ड आहे त्याचं ते आपण वितरित करत आहोत. आरोग्य कार्ड मान्यवरांना विनंती करतो की आपण शीतल दत्तात्रय अंधळकर यांना ते आरोग्य कार्ड वितरित करावं. यानंतर तानाजी जाधव, रुपेश तानाजी जाधव, वर वर पडम तिकडे तिकडे जाते. हॅलो. यानंतर बेबी केअर किट वाटप सांची तुषार लोंढे, बंद पडले राधिका तुकाराम जाधव, सांची तुषार लोंढे यांना प्रमाणपत्र व बेबी केअरचं वाटप, बेबी केअर किटचं वाटप. हो देतो. इकडे इकडे सर का राधिका तुकाराम जाधव, बेबी केअर किट व प्रमाणपत्र. या इकडे इकडे यानंतर इकडे इकडे असं इकडे इकडे हा इकडे बघा. निराधार निराश्रित यांच्यासाठी असलेली श्रावण बाग व संजय गांधी योजना यांचे जे लाभार्थी आहेत ते मोठ्या प्रमाणावर त्याला मंजुरी तहसीलदार साहेबांनी दिलेली आहे. प्रातिनिधिक स्वरूपात काही ठराविक लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी त्यांचा प्रमाणपत्र व मंजुरीचं पत्र या ठिकाणी वाटप करणार आहोत. प्रथमतः शेवरे कळेगावचे शेवरे लीलावती तुकाराम श्रावणबाग योजनेचे लाभार्थी आहेत. कळे येथील लीलावती तुकाराम शेवरे. जामगावा अब्दुल जाफर मुलानी, जामगावा अब्दुल जाफर मुलानी. जामगावा येथील जिजाबाई सुखदेव गायकवाड, जामगावा येथील जिजाबाई सुखदेव गायकवाड. जामगावा सुखदेव रंगनाथ गायकवाड. पती पत्नी दोघांनाही योजना मंजूर झालेली आहे. तावडी तावडी गावातील जैनुद्दीन महबूब शेख, तावडी येथील जैनुद्दीन महबूब शेख.
देवगाव येथील पांडुरंग शंकर काळे. देवगाव येथील पांडुरंग शंकर काळे. देवगाव येथील पती पत्नी अविता अशोक मांजरे व अशोक दिगंबर मांजरे दोघांनी समोर यायचं आहे व आपले श्रावणबाळचे जे मंजुरीचे पत्र आहेत ते स्वीकारायचे आहेत. देवगाव येथील राजेंद्र बाबू माने. देवगाव येथील राजेंद्र बाबू माने. शेलगाव मार्कड जनार्दन रंगनाथ कांबळे. सौंदर्य येथील चंचलबाई सौदागर कानगुडे. सौंदर्य येथील चंचलबाई सौदागर कानगुडे झालेला आहे. सौंदर्य येथील अंकुश भीमराव देवकर. श्रावणबाळचा लाभ त्यांना मंजूर झालेला आहे व ते मंजुरीचं पत्र त्यांनी स्वीकारायचं आहे. संजय गांधी योजना. संजय गांधी योजनेतील सौंदर्य येथील सीमा बळीराम कानगुडे. कांदळगाव येथील मथुरा श्रीमंत फुलडे. संजय गांधी निराधार योजना. इकडे समोर या जरा थोडं. तावडे येथील शिवाजी वासुदेव सातपुते. तावडे येथील शिवाजी वासुदेव सातपुते. मोबाईल इकडे ही वरची स्टिक हलवायची. दर्शिंगे येथील कौशल्या रामदास काळे. स्टिक हलवा लागते 17 वेळा. हां ओके. हां दर्शिंगे येथील कौशल्या रामदास काळे. बळेवाडी येथील महादेव सोमनाथ गोसावी. शेलगाववाडी येथील आशाबाई अनंता भळे. शेलगाववाडी येथील आशाबाई अनंता भळे. सर्व विभागांचे प्रातिनिधिक स्वरूप सर्व मान्यवरांना बसण्याची विनंती करतो. प्रथमतः या आजच्या समाधान शिबिरामध्ये कार्यक्रम शिबिर हे दिवसभर चालू राहणार. शिबिरासाठी उपस्थित मान्य श्री नंदकुमारजी काळे साहेब, पंचायत समिती सदस्य माननीय राजेंद्र सुरू साहेब, माननीय तहसीलदार साहेब शेख सर, तालुका विकास अधिकारी माननीय श्री गोयले साहेब, त्याचबरोबर सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व प्रशासनाचे सर्व विभाग प्रमुख, त्यांची टीम अतिशय उत्साही वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी या राजस्व अभियानामध्ये समाधान शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे. आणि शेख साहेबांनी ज्या ज्या काही योजना शासनाच्या आपल्या समोर मांडल्या त्या प्रत्येक योजनेमध्ये जी लाभार्थी निवड झाली होती त्याही सर्व लाभार्थींनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपापली प्रमाणपत्र आपले जे निवाडे झाले किंवा आपल्याला जे काही साहित्य मिळालं ते साहित्य घेतलं. त्याबद्दल त्या सर्वांचा आपण आपल्या ह्या सर्कलच्या सर्व गावातून आपण आवर्जून अशा उन्हाळ्याच्या समयी सुद्धा आपण हजर राहिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. सर्व पाहुणे, सर्व आलेले नागरिक आणि सर्व विभागांचेही या सर्वांचे मी आभार मानतो. आणि हा तात्पुरत्या स्वरूपात हा कार्यक्रम इथं संपलेला आहे. परंतु आपल्याला जी काही विविध विभागाकडे जी कामे आहेत त्या सगळ्याची कामं इथं वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आपले दिवसभर काम करायचे आहेत. ते सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी शेख साहेबांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. 4 लाख रुपये त्यांना अनुदान 10 लाख 4 लाख पुढे मागे. हा मॅडम थोडं इकडे या 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 पुढे या थोडं या इकडे. समोर बघा सगळे.